जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. पुढच्या 10 मिनिटात आपण जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया वर्ल्ड 20 घडामोडींचा आढावा घ्यायला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये ट्रेनने प्रवास केला. डर्बन ते पीटर मेसेंजबर्ग दरम्यान त्यांनी हा प्रवास केला. 123 वर्षांपूर्वी याच मार्गावरून महात्मा गांधींनी प्रवास केला होता आणि पीटर मेसेंजबर्ग रेल्वे स्थानकावर त्यांना अपमानित करून उतरवण्यात आलं होतं आणि याच रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रतीक्षा कक्षेमध्ये महात्मा गांधींनी एक रात्र काढलेली होती आणि तिथेच भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते झालं. संरक्षण सामग्री उत्पादन, खाणकाम आणि खनिज क्षेत्रातले संबंध दृढ करण्यासोबत दहशतवादाशी लढण्यासाठी कृतीशील पाऊल उचलण्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी परस्पर सहमती दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदी आणि झुमा यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. संरक्षण सामग्रीचं उत्पादन करण्यासाठी भारत हे अतिशय योग्य ठिकाण आहे. प्रादेशिक आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करू शकतील यावर मोदी यांनी चर्चेमध्ये भर दिला. मुस्लिमांचं पवित्र धर्मस्थळ मदिना इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सौदी अरेबियाच्या पोलिसांनी 19 संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी 12 जण पाकिस्तानी नागरिक आहेत. मदिना इथल्या पैगंबरांच्या मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी हजारो नागरिक जमलेले असताना एका पाकिस्तानी दहशतवाद्यानं बॉम्बस्फोट घडवून आणला होता. रशियाने युक्रेनमधला क्रिमिया हा भाग गिळंकृत केल्याप्रकरणी नाटोनं रशियाविरोधातली आपली भूमिका कायम ठेवावी अशी विनंती अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडला असला तरी पाश्चिमात्य देशांची ताकद कमी पडता कामा नये असं ओबामा यांनी म्हटलेलं आहे. ओबामा हे नाटोच्या बैठकीसाठी आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या युरोप दौऱ्यावर आलेले आहेत. उत्तर कोरियाने पूर्व किनाऱ्यावर पाणबुडीवरून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे, पण ती अयशस्वी झाल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. उत्तर कोरियाने पाणबुडीवरून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, त्यामुळे शेजारी राष्ट्रांना धोका निर्माण झाला आहे. उत्तर कोरियापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही अमेरिकेच्या साथीनं तंत्रज्ञान विकसित करणार आहोत असं दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉंग उन यांनी मानवाधिकारांचा भंग केल्याचा आरोप करत अमेरिकेनं पहिल्यांदाच त्यांच्यावर निर्बंध लादलेले आहेत. अमेरिकेच्या या कृतीमुळे उत्तर कोरियाचा संताप झालेला आहे. मानवाधिकाराचा भंग केल्याप्रकरणी पहिल्यांदाच उत्तर कोरियाच्या नागरिकांवर निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या भागातल्या मालमत्तेवर आणि इतर संपत्तीवर टाच येणार आहे. किम यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातल्या 5 जणांची संपत्ती अमेरिकेमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करत शेजारी देशांबरोबर असलेले सागरी वाद कसे हाताळावेत हे चीननं भारताकडून शिकणं आवश्यक आहे असा टोमणा अमेरिकेनं चीनला मारलेला आहे. दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त बेटांच्या संदर्भातील चीनच्या भूमिकेबाबत अमेरिकेनं ही टिप्पणी केली आहे. वादग्रस्त बेटांवर चीननं आपला हक्क सांगितला असून फिलिपिन्ससह इतर 6 देशांनी चीनच्या या अरिरावीला आव्हान दिलेलं आहे आणि याबाबतचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सुरू असून त्याचा निकाल 12 जुलैला अपेक्षित आहे. चीननं मात्र या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल देण्याचा अधिकार नसल्याची भूमिका घेतलेली आहे. संरक्षणात्मक उपाय म्हणून अमेरिका आणि दक्षिण कोरिया हे देश कोरियाच्या किनाऱ्यावर अत्याधुनिक थर्ड म्हणजेच टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स क्षेपणास्त्र तैनात करणार आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाल्यानं क्षेपणास्त्र तैनात करण्याचा हा निर्णय घेतल्याचं अमेरिकेनं सांगितलंय. उत्तर कोरियाच्या आक्रमक धोरणांना आळा घालण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिका एकत्र आलेले आहेत. चीननं देशांतर्गत निर्मिती केलेल्या सर्वात मोठ्या Y-20 हे सैन्याची आणि मालाची दीर्घ पल्ल्यापर्यंत कोणत्याही मोसमामध्ये वाहतूक करणारं विमान लष्करात ताफ्यामध्ये दाखल केलं. लष्करी हवाई तंत्रज्ञानातला हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. Y-20ला सेवेमध्ये दाखल करणं हे हवाई दलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यामध्ये मोलाची भर पडणार आहे असं हवाई दलाचे प्रवक्ते शेन जिंके यांनी सांगितलेलं आहे. हिंदी महासागरातून चीनच्या पाणबुड्यांनी प्रवास करणं हे वैधच आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारेच असल्याचं चीननं स्पष्ट केलंय. तसंच आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये मुक्त वावराचं तत्त्व पाळल्यास भारताच्या युद्धनौकांनाही दक्षिण चीन समुद्रामध्ये हरकत घेणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. चीनच्या पाणबुड्या भारतीय हद्दीतून गेल्यानं भारतानं चिंता व्यक्त केली होती. मात्र विशाल सागरामध्ये वावरताना काही प्रमाणात असं होणं हे नियमांना धरूनच असल्याचा दावा चीननं केलेला आहे. चीनमध्ये मुसळधार पूर परिस्थिती आणि भूस्खलनामुळे 167 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा 11 प्रांतांना फटका बसलाय.
सततच्या रिमझिम पावसामुळे मदत कार्यातही अडथळे येत आहेत. आतापर्यंत 2,30,000 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय. नायजेरियातल्या दांबुआ भागामध्ये मशिदीजवळ आत्मघाती स्फोट घडवण्यात आला आणि यात 9 जण ठार तर 12 जण जखमी झालेत. आतापर्यंत या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही, पण हा स्फोट बोको हराम संघटनेकडून केला गेला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत नुकत्याच घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा हिलरी क्लिंटन या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा काही टक्क्यांनी पुढे असल्याचं दिसून आलेलं आहे. हिलरी यांच्या बाजूने 51% नागरिक असून ट्रम्प यांच्या बाजूने 42% नागरिक आहेत. अनेक नागरिकांना दोघंही योग्य उमेदवार नसल्याचं वाटतंय. इराक युद्धातल्या ब्रिटनच्या भूमिकेवर प्रकाशित झालेल्या चिलकॉट अहवालानं ब्लेअर प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. याचाच आधार घेत आता अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावरही आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयामध्ये खटला चालवला जाऊ शकतो. चिलकॉट अहवालामध्ये इराकवर हल्ला करणं अंतिम पर्याय नसल्याचं सांगितलेलं आहे. इराक युद्धाच्या वेळेला युद्धविरोधकांनी जे आरोप केलेले होते त्याचा तर्कसुसंगत दस्तावेज चिलकॉट अहवालाच्या रूपानं समोर आलेला आहे. यामध्ये फक्त विधान नसून पुराव्यावरही भर दिला गेलेला आहे. एकूणच तत्कालीन सारे आरोप हे एका अहवालामध्ये सामावलेले आहेत. ब्रिटनच्या संसदेमध्ये संशयास्पद वस्तूवरून सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. पाकिस्तानी वंशाचे सदस्य लॉर्ड अहमद यांना आलेल्या संशयास्पद लिफाफ्यामध्ये पांढरी पावडर आणि वंशद्वेषी पत्र आढळून आलं आणि या लिफाफ्यामुळे हा गदारोळ उडाला. लंडनमध्ये 2005 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 11 वर्ष झाली. या पार्श्वभूमीवर हा संशयास्पद लिफाफा आल्यानं सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. त्यांनी सर्व सदस्यांनी संसदेतील सुरक्षित ठिकाणी नेलं. तसंच त्या विभागामध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. भारत आणि युकेचे संबंध वाढवण्यासाठी युनायटेड किंगडमनं भारतीय नागरिकांना आता सर्वात स्वस्तामध्ये 2 वर्षांसाठी व्हिसा देण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. या योजनेद्वारे देशातील अनेक नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न यातून होत आहे. या योजनेमुळे उभय देशातील संबंध मजबूत होण्यास मदत होऊ शकते. ही योजना इथल्या संस्था ए पासेस फ्रॉम इंडिया, इम्प्रूव्हिंग यूके व्हिजिटर व्हिसा फॉर नॅशनल, ब्रिटनची रॉयल कॉमनवेल्थ सोसायटीनं, उद्योग मंडळ CII आणि इतर प्रमुख पर्यटन यांच्यासोबत मिळून तयार करण्यात आलेला आहे. पाकिस्तानमध्ये दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेले अब्दुल सत्तार ईदी यांचं शुक्रवारी रात्री प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झालं. ईदी फाउंडेशनमार्फत पाकिस्तानमध्ये शेकडो रुग्णवाहिका, रुग्णालयं आणि अनाथाश्रम चालवले जातात. ईदी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकारामुळे उपचार सुरू होते आणि त्यातच श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं त्यांना सिंध इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजी अँड ट्रान्सप्लांटेशनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 12 पदकं जिंकण्याची शक्यता रेटिंग एजन्सी प्राइस वॉटर हाऊस कुपर्सनं दर्शवलेली आहे. 5 ते 21 ऑगस्ट दरम्यान ब्राझीलची राजधानी रिओ दी जेनेरोमध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंतचा सर्वात जास्त सदस्य असलेला संघ उतरवलेला आहे. फुटबॉलच्या विश्वाला अलविदा करणारा लायनल मेस्सीनं अखेरची किक लगावलेल्या फुटबॉलचा लिलाव होणार आहे. 27,000 युरो म्हणजेच अंदाजे 20 लाख रुपयांना या बॉलची विक्री होऊ शकते. कोपा अमेरिकेमधल्या चिली विरुद्धच्या अंतिम सामन्यामध्ये मेस्सीनं मारलेली किक ही थेट प्रेक्षकांपर्यंत गेली होती. सॉफ्टवेअर सुरक्षा यंत्रणेच्या म्हणण्यानुसार यावेळी जगातील 1 कोटीहून जास्त अँड्रॉइड स्मार्टफोन धोकादायक व्हायरसची शिकार बनलेले आहेत. हा विषाणू म्हणजे एक प्रकारचं सॉफ्टवेअरच आहे. हे सॉफ्टवेअर जाहिरातींसाठी नकली क्लिक जनरेट करतं. त्यामुळे न कळत स्मार्टफोनवर नकली ॲप इन्स्टॉल केले जात आहेत. वर्ल्ड 20 मध्ये आता वेळ झाली तेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.